दरवाजा उघड. बाबा, आपण नवीन फोन घेऊया का? हा खराब झालाय. पैसे जमू देत, सध्या आहे तो वापर. कधी बंद पडेल सांगू नाही शकत. बाईनी फी भरायला सांगितले शाळेची या महिन्यात. थोडी लेट दिली तर चालणार नाही का? बांगडे बांगडे ताजे ताजे बांगडे 50ला 3, 50ला 3, 50. ओ दादा, या या या, ताजे ताजे बांगडे 50ला 3. ओ दादा, अरे तुला त्यांची कामावर काढून टाकायला नाही पाहिजे होता. चला तू एवढी कामं करतोस तर तुला कामावरून काढून टाकलात. अरे पैशासाठी हे सगळं करावं लागतं. त्यात परत आला तो दुष्काळात 13वा महिना, आणि मी हे सगळं केलं नाही ना तर माझा पोरगा अर्णव त्याची शाळेची फी कुठून भरणार? अरे पण पैसे जमत नसतील ना, टाक त्याला आपल्या गावच्या शाळेत. कशाला प्रायव्हेट शाळेत टाकतेस आहे? तसेही लुबाडतात ते. त्याला आपलं बघ काय झालं गावच्या शाळेत जाऊन. आपण सुधारलाव काय? सुधारलाव? अरे पण आपण आपली पायरी ओळखायची असते. एकदा खायला पैसे नाहीत तुझ्याकडे आणि प्रायव्हेट शाळेची फी काय भरणार आहे? बघतो, विचार करतो. कोणी पाजली तुम्हाला एवढी? त्याला स्वतःच्या पैशाने प्यालोय त्या पक्यासोबत. बाबा, शाळेत फी भरायची आहे. तुझ्या बाईला सांग ना थोडे दिवस थांब म्हणावा. आधीच खूप उशीर झाले, फी भरावीच लागेल. आता जर दारू पित नसता ना तर ही वेळ आली नसती. ए, तुझ्या टेन्शननेच पितोय मी. तुझी शाळा नसती ना तर इकडे तिकडे पैशांसाठी फिरावं लागलं नसतं. तो पक्या बोलला ना ते बरोबर बोलला. तुला गावच्या शाळेतच टाकतो. मला जीवाला आराम मिळेल माझ्या थोडा. मी गावच्या शाळेत जाणार नाही. तू गावच्या शाळेत कशा जाणार नाहीस ना ते बघतोच मी. तुला जावंच लागेल, जावंच लागेल तुला. मी गावच्या शाळेत जाणारच नाही.
काय केलं? अर्णव 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 बेटा उठ ना. अर्णव बेटा मी तुला नको नको ते बोललो. माफ कर बेटा. अर्णव अर्णव बेटा बेटा मला माफ कर बेटा. मी तुला नको नको ते बोललो बेटा. मला माफ कर. नाही ती दारू मी आता नाही पिणार. आता मी कधीच दारूला हात नाही लावणार. चल आपण आता घरी जाऊया.